नमस्कार. या ठिकाणी आपण दसूर फाट्यामध्ये आले आहोत. या ठिकाणी एक दिंडी आहे, श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची आळंदी. या ठिकाणी ही दिंडी आली आहे. दिंडीमध्ये बरेचसे लोक आहेत, मेंबर भरपूर आहेत, बरेचसे किलोमीटर पायी अंतर चालून आले. कुठलेही त्यांच्या चेहऱ्यावर थकलेला किंवा असा त्रास झालेला असं दिसत नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, उत्साह आहे. पांडुरंगाला भेटायचंय, पंढरपूरला जायचंय. कारण आता आषाढी एकादशी जवळ आले, पंढरपूर सुद्धा जवळ आलंय. फार थोडं अंतर बाकी आहे, फार थोडे दिवस बाकी आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये, भाविकांमध्ये, वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय त्यांचा आनंद आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांचा अनुभव आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला माऊली. आमच्या गावात कोयळे गावात दिंडी 11 तारखेला आमची तुकाराम महाराजांच्या सोबत प्रस्थान झाली. प्रस्थान झाली, त्यानंतर मुक्काम झाला आणि मुक्कामाच्या नंतर दर मजर करत प्रत्येक हे ठिकाणी आम्ही प्रत्येक एक ठिकाणचं मुक्काम करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आमच्या प्रत्येक वारकरी एक आणि सांप्रदायिक हिशोबाने सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पडतात आणि जिथं पण कुठं थांबल त्या हिशोबानुसार तो प्रत्येक माणूस आपल्या आपल्या स्वच्छतेची खबरदारी होतो, आजूबाजूच्या परिसराची खबरदारी घेतो, स्वच्छता ठेवायची. आणि प्रत्येक ठिकाणचा जो पण आम्ही जिथं मुक्काम करतो तिथं एकदम स्वच्छता ठेवून पुढचा सगळा कार्यक्रम पुढच्या मुक्कामाच्या नियोजनामध्ये आम्ही जात असतो. स्वच्छतेच्या हिशोबाने आम्ही प्रत्येक काम व्यवस्थित, आणि प्रत्येक वारकरी आमच्या दिंडीतला प्रत्येक वारकरी स्वतःच्या हिशोबाने आज घाण अशी होऊ नये, स्वच्छता व्यवस्थित करावी ह्या हिशोबाने एकदम पूर्णपणे कटिबंध आहे आणि करीतच राहतोय. पाठीमागे जरी दुसरी दिंडी जर तिथं कुठं आम्हाला जागा मिळाली, ती जागा आम्ही स्वच्छ केल्यानंतर ती सगळं आम्ही कचरा वगैरे बाजूला करून नंतर आमच्या दिंडीतली जी सर्व लोक परत जाताना ती जागा पूर्णपणे स्वच्छ करून पुढं आपलं प्रस्थान चालू ठेवतो. आता आमचा 10वा आहे ना, 10वा दिवस आमचा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या पाठीमागे चालतो आणि जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ज्या जागा आम्हाला मिळाल्यात त्या एवढ्या अस्वच्छच होत्या. ज्या पुढे जाणाऱ्या दिंड्या थोड्याशा घाण वगैरे करून जातात, पण आपल्या हिशोबाने आमची दिंडी स्वच्छतेच्या हिशोबाने पूर्णपणे काम क्लिअर करते. महाराजांनी खूप सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की त्यांची दिंडी जी आहे त्यांचं जे मुख्य आहे ते स्वच्छतेवर आहे. ते स्वतः स्वच्छता पाळतात आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर माझे 2-3 छोटे प्रश्न आहे माऊली, की देहू आणि आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? इंद्रायणी. पंढरपूर कोणत्या नदीची किनारी आहे? बरं. ज्ञानेश्वर माऊलींचे भाऊ बहिणींची नावं सांगता येईल का? भाऊ बहीण निवृत्ती नाव. बरं. ते काय होतं, सगळेजण संत एकनाथ पण म्हणतात, तसं काही नाही. ते सवय लागली आता वारकरी म्हणल्यावर त्याला ते लागून वाक्य येतं. दिंडीच्या लगेच हे दिंडीचे ड्रायव्हर एक दोन मिनिट. आता प्रश्न असा आहे माऊली की हा 2-4 प्रश्न मला आणखीन विचारायचे आहेत माऊली, की संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदीला आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थान कोणतं आहे? बरं, ठीक आहे. आता आपल्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय आहे? भावार्थ दीपिका. बरोबर आहे, भावार्थ दीपिका नाव ऐकलेलं आहे का? भावार्थ दीपिका त्याचं मूळ नाव आहे. बरोबर आहे, भावार्थ दीपिका. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28 म्हणतात लोक. 28 आहे. बरोबर आहे. बरं, ठीक आहे. आषाढी एकादशीलाच आपण आणखीन एक एकादशी म्हणून ओळखतो. काय नाव आहे त्याचं, माहिती आहे का? पंढरपूरची एकादशी, देवशयनी एकादशी. नाव ऐकलेलं आहे? देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. देवशयनी एकादशीला आपले लाडके भगवंत, प्रिय भगवंत विष्णू जे आहे ते चातुर्मास म्हणजे 4 महिन्यासाठी योगनिद्रा घेतात. बरोबर आहे. आणि कार्तिक एकादशीला पुन्हा जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. तोपर्यंत आपल्याकडे देवाधिदेव महादेव येतात, कारण श्रावण सुरू होतो. श्रावणामध्ये आपण सगळे महादेवाची भक्ती करतो. श्रावण झाला की मग आपल्याकडे महादेव झाले की गणपती येतात, गणपती आले की देवी येते, देवी आले की मग पितृ येतात. अशा पद्धतीने आपला हा 4 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होतो आणि परत मग आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू कार्तिक एकादशी पासून जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. कारण सृष्टी सांभाळण्याचं मुख्य कार्य कोणाकडे आहे? विष्णूंकडे आहे. बरोबर आहे. विष्णू म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच राम, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच
या सर्व गोष्टी ज्या आहेत एकच आहे. तुम्ही प्रत्येक केलेली पूजा, प्रत्येक केलेली प्रार्थना विष्णूपर्यंत जाते. मग तो देव असो, देवी असो, गणपती असो, संत असो, सर्व गोष्टी विष्णूंपर्यंतच पोहोचतात. बरोबर आहे. आपल्या लाडक्या विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल का काय नाव त्याचं? पुरीमध्ये आहे जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे. आपल्याकडे यात्रेचं खूप महत्व आहे आपल्या धर्मामध्ये. यात्रा म्हणजे चालणं. पंढरीची यात्रा असो, नाथषष्ठीची यात्रा असो, जगन्नाथ यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो, कावड यात्रा असो, आपल्या धर्मामध्ये यात्रेचं विशेष महत्व आहे. कारण कसं आहे, यात्रा म्हणजे चालणं. आपले भगवान सांगतात की तुम्ही चालत राहा. चालत राहण्यामागे कारण काय की तुम्ही निरोगी राहा. तुम्ही जर का चालले नाही तुम्ही आजारी पडताल, आणि आजार असला तरी तुम्ही चालले यात्रा केलं तुमचा आजार पण निघून जाईल. तुम्ही थकताल, तुम्हाला झोप लागेल, तुम्ही मनाने बुद्धीने कुठं आजारी राहणार नाही. मनाने जरी आजारी असेल तर चालत आले की थकतो माणूस, काहीच येत नाही, झोपतो माणूस लगेच, आहे की नाही? बरोबर आहे. आता मला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोहरे कुणी म्हणलेलं आहे माऊली? अगदी बरोबर आहे, संत तुकाराम माऊलीने म्हणलेलं आहे. बरोबर आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणायचं आपले, कुणी म्हणलेलं आहे? संत महाराज, संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. आता पंढरपूरमध्ये एक महाद्वार आहे. त्या महाद्वारला एका संताचं नाव दिलंय. कोण आहे ते संत? नामदेव. बरोबर आहे. नामदेव पारी म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल माऊली. धन्यवाद.